नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी गरमागरम भाकर आणि त्याचसोबत 2 ते 3 मिनिटात अगदी सहज तयार होणारी चविष्ट पौष्टिक अशी मेथीची भाजी आणि त्याच मेथीच्या भाजीपासून आज आपण अगदी छान चविष्ट चटपटीत असा ठेचा देखील बनवणार आहोत. चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम इथे मी निवडून घेतलेली मेथीची भाजी घेतली. या पद्धतीने आपण मेथीची भाजी ही नीट करून घ्यायची. अगदी सहज मार्केटमध्ये अगदी भरपूर आणि अगदी स्वस्त अशी आपल्याला मेथीची भाजी मिळते. सध्या हिवाळा देखील चालला आहे. हिवाळ्या सीझनमध्ये जर आपण मेथीची भाजी खाल्ली तर आपल्या शरीराला अगदी भरपूर अशी उष्णता मिळते. तर सर्वात आधी आपण मेथीची भाजी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली मेथी घेतली. त्यानंतर एक कढई घ्यायची. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेणार आहोत. इथे आपण सुकी मेथीची भाजी बनवतोय आणि हिरवी मिरचीची पालेभाज्या बनवताना अगदी थोडंसं तेलाचं प्रमाण जर आपण जास्ती वापरलं तर अगदी छान ती भाजी तयार होती. त्यानंतर यामध्ये अगदी भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण, आवडीनुसार हिरवी मिरची, 1 ते 1.5 चमचे इथे मी जिरे घेतले. जिरे छान फुलल्यानंतरच आपण यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण हा टाकला आहे. छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत लसणाला छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. ह्या पद्धतीने आपला लसूण आणि हिरवी मिरची ही परतून झाल्यानंतरच आपण यामध्ये धुवून घेतलेली मेथी ही टाकून घेणार आहोत. मेथी ही घातल्यानंतर लगेचच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर ह्या पद्धतीने आपण आता 1 मिनिटभर ही मेथी मिक्स करून घेणार आहोत. संपूर्ण प्रोसेस ही आपल्याला मंद आचेवरती करून घ्यायची. त्यामुळे आपली जी मेथी आहे अजिबात कढईला चिटकत नाही आणि छान ती शिजते देखील. तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच यामध्ये आपण चवीनुसार मीठ आपण टाकून घ्यायचं. मिठामुळे लगेचच मेथीला पाणी सुटेल आणि त्या पाण्यातच आपण आता ही मेथीची भाजी शिजून घेणार आहोत. अजिबात आपल्याला वरून पाणीही अजिबात वापरायचं नाही. जर पाणी वापरलं तर त्यामुळे भाजीची चव ही चालली जाते. म्हणून मंद आचेवरती छान आता आपण याच्यातलं संपूर्ण पाणी आटेपर्यंत ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी एक अर्धा मिनिटभर चमच्याने चाळत ही भाजी शिजवून घेतली. त्यानंतर काय करायचं, चमचा काढायचा आणि त्याच्यातलं संपूर्ण पाणी आटेपर्यंत आता ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपली अगदी छान भाजी ही शिजून झाली आणि मेथीची जे पाणी होतं ते देखील पूर्णपणे आटलं आहे. अगदी छान भाजी तयार झाली. चला आपण लगेचच ठेचा बनवून घेणार आहोत. तर ठेचा बनवण्यासाठी साईडला तिला देखील 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली मी मेथी धुतल्यानंतर काय करणार आहोत आपण आता हिला कट करून घेणार आहोत, चिरून घेणार आहोत. अगदी जास्ती बारीक आपल्याला चिरून घेण्याची गरज नाही. फक्त आपण मोठी मोठी अशी हिला चिरून घ्यायची. जर तुम्हाला अशीच आवडत असेल तर अशी देखील आपण ठेचा बनवण्यासाठी वापरली तरी काही हरकत नाही. नाहीतर ह्या पद्धतीने आपण हिला थोडंसं जाडसर कट करून घेतली तरी काही हरकत नाही. तर ह्या पद्धतीने आता आपल्याला कितपत ठेचा बनवायचा आहे त्यानुसार आपण मेथीची भाजी ही कट करून घ्यायची. नक्की तुम्ही ह्या पद्धतीचा ठेचा करून बघा. तुम्ही दुपटीने नेहमी मेथीची भाजी आणाल आणि खाल याची तुम्हाला मी गॅरंटी देते. खिचडीसोबत, भातासोबत किंवा तोंडी लावण्यासाठी जर आपण ह्या पद्धतीचा ठेचा मेथीचा भाजीचा बनवला तर अगदी छान असं चविष्ट असं आपलं जे जेवण असतं ते अगदी छान तयार होतं. म्हणजे एका भाकरीच्या जागेवरती 2 भाकरी खाऊ एवढा छान हा ठेचा तयार होतो. तर कट करून घेतलेली मेथी मी एका भांड्यामध्ये काढून घेतली. त्यानंतर अगदी मोठे मोठे कट करून घेतलेले कांदे आणि टमाटे, आवडीनुसार कांद्याचं टमाट्याचं प्रमाण आपण करून घेऊ शकतो. इथे मी मध्यम आकाराचा 1 कांदा आणि मध्यम आकाराचा 1 टमाटा ह्या पद्धतीने कट करून घेतला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, इथं काळा मिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर काय करायचं, लगेचच याच्यामध्ये चटपटीत चव येण्यासाठी मी निंबूचा रस घालत आहे. जर आपल्याकडे निंबूचा रस नसेल तर आमचूर पावडर वापरला तरी काही हरकत नाही. त्याआधी सर्वात आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत. तर लाल तिखटाचं प्रमाण आवडीनुसार, जर तुम्हाला अगदी झणझणीत हवा असेल तर जास्ती लाल तिखट घातलं तरी काही हरकत नाही. निंबूचा रस देखील आपण टाकून घेतला आहे. तर याला व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहोत. ज्यावेळेस आपण जेवायला घेणार असू त्याच वेळेस हा मेथीचा ठेचा बनवा. त्यामुळे काय होतं, मेथीला पाणी सुटत नाही आणि अगदी ओलसर असा आपला तो ठेचा तयार होत नाही. तर थोडंसं पाणी सुटलं ना तो ठेचाची थोडीशी चव ही जाते. म्हणून ज्यावेळेस जेवायला बसणार आहोत त्यावेळेसच हा ठेचा बनवून घ्या. त्यामध्ये लगेच मी 1 ते 1.5 चमचेवर तेल घातले. तेल घातल्यानंतर पुन्हा आणखी याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघाल अर्ध्या मिनिटाच्या आत आपला अगदी छान चटपटीत असा मेथीचा ठेचा देखील तयार झाला आहे. आता आपली भाजी आणि ठेचा दोघीही तयार झाला आहे. त्यानंतर लगेचच आता आपण यासोबत खाण्यासाठी आपण भाकरही बनवून घेणार.
भाकर बनवण्यासाठी साईडला मी एक परात घेतली. आपण नेहमी कणिक किंवा भाकर बनवण्यासाठी जे भांडं वापरतो ते भांडं घ्या. त्यामध्ये लगेचच एक छोटा कपभर बाजरीचं पीठ घेऊन यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत छान मऊसूत अशी आपण याची कणिक मळून घेणार आहोत. आपण जशी नेहमी कणिक मळून घेतो अगदी तशीच मी अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्या पिठाची आता कणिक ही मळून घेते. अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्या पद्धतीने जर आपण कणिक ही मळून घेतली ना, जी आपली भाकरी असते ना अगदी छान मऊ अशी ती तयार होते. म्हणजे काय होतं, आपण अगदी थोडं थोडं पाणी घेतो आणि ती मळत जाते, ते पीठ अगदी सॉफ्ट तयार होतं आणि त्यामुळे जे आपली भाकर असते ना ती देखील अगदी छान तयार होते. अचानक डायरेक्ट जास्ती पाणी घालून कणिक मळून घेऊ नका. अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्या पद्धतीने ही कणिक मळून घेत जा. त्यामुळे अगदी छान मऊसूत अशी आपली भाकर ही तयार होते. त्यानंतर अशा पद्धतीने आपण हा गोळा तयार करून घ्यायचा. गोळा तयार करून झाल्यानंतर लगेच अगदी थोडंसं आपलं पीठ टाका. पीठ घातल्यानंतर ह्या पद्धतीने आपण भाकरी ही थापून घ्यायची. जर तुम्हाला थापता येत नसेल तर डायरेक्टली लाटून घेतली तरी काही हरकत नाही. लाटलेली भाकर देखील अगदी छान अशी ती तयार होते. हळूवार या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला देखील जर येत नसेल तर नक्की तुम्ही देखील करून घ्याल. एवढी छान परफेक्ट अशी आपली भाकर ही तयार झाली. तर अगदी जास्ती जाडही नाही अगदी बारीकही नाही अशा पद्धतीने आपण भाकर तयार करून घेतली. भाकरला भाजण्यासाठी साईडला मी तवा गरम करून घेतला होता. तर ह्या पद्धतीने सर्वात आधी काय करायचं, तवा आपला आधीच गरम असतो. भाकर घातल्यानंतर लगेचच पाणीही लावायचं नाही. अर्धा एक मिनिटभर आपली भाकर खालच्या साईडने छान भाजू द्या आणि त्यानंतरच आपण वरून पाणी हे लावून घ्या. जर तुम्ही लगेचच पाणी लावाल ना ते लगेच सुकते आणि ती खालून छान भाकर ही आपली भाजली जात नाही आणि वरचं जे पाणी असतं ते सुकतं आणि त्यामुळे आपल्या भाकरीला तडा जातो. नक्की ही टीप एक लक्षात ठेवा. 1 मिनिट नंतरच आपण पाणी हे लावा. त्यामुळे असा ओलसरपणा राहतो आणि जर आपण अशी भाकर उलटतो तर खालची भाकर देखील अगदी छान भाजली गेलेली असते आणि जी आता आपण उलटली ती जो भाग असतो तो देखील अगदी छान भाजून तयार होतो. म्हणून दोघीही साईडने आपल्या भाकर मऊ अशी तयार होते. अजिबात तिला तळे वगैरे जात नाही. त्यामुळे अगदी छान अशी आपली भाकर फुगते आणि अगदी परफेक्ट अशी आपली भाकर ही तयार होते. आता काय करणार आहोत, जी खालची साईड आहे ना ती पूर्णपणे भाजून घ्यायची. पुन्हा आपल्याला ती साईड आपल्या नंतरून अजिबात भाजून घ्यायची नसते. म्हणून ती पूर्णपणे मी भाजून घेतली आणि त्यानंतर लगेच आपण उलटी करून घेऊया. तर ह्या पद्धतीने लगेचच छान अशी आपली भाकर ही फुगून येते. अजिबात आपल्या भाकर तळे वगैरे देखील गेलेले नाही आहे आणि अजिबात फुगली वगैरे अशी पण नाही. अगदी छान टम फुगून अशी आपली भाकर ही तयार झाली. नक्की तुम्ही या पद्धतीने भाकरी ही तयार करून बघा. अगदी छान अशी आपली भाकर ही तयार होते. तर अगदी परफेक्ट अशी आपली भाकर देखील तयार झाली. याच पद्धतीने उरलेल्या भाकरी देखील आपण आता करून घेऊया. तर अगदी गरमागरम भाकर आणि त्याचसोबत अगदी छान चविष्ट अशी मेथीची भाजी, मेथीचा चटपटीत खोळा आणि त्याचसोबत अगदी छान चविष्ट आंबट गोड तिखट चवीचं लोणचं. या पद्धतीचं जर जेवण असलं ना, हॉटेलमधलं 5 पक्वांग जे जेवण असतं ते देखील आपण कधी खाणार नाही. एवढी छान अशी चविष्ट असे आपलं हे जेवण तयार होतं. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल. भाकरीला देखील अगदी छान असा जे वरचं कवर असतं ते अगदी परफेक्ट अशी फुगून आपली भाकर ही तयार झाली आहे. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवाल तर एका पोळीच्या जागेवर, एका भाकरीच्या जागेवर 2 भाकरी खाल याची तुम्हाला मी गॅरंटी देते.